करुणा हा शब्द जो आहे त्याच्या अवतीभोवती आणखी दोन शब्द येतात. एक आहे दया आणि दुसरा आहे क्षमा. की पहिली 12 वर्ष हा नारायण आहे, पुढची 12 वर्ष तो रामदास आहे की जो सगळा तपश्चर्येचा काळ आहे. त्याच्यानंतरची 12 वर्ष हा परिभ्रमणाचा काळ आहे, तिथे तो रामदास स्वामी आहे. आणि 36 वर्षाचा हा कालखंड पूर्ण झाल्यानंतर ते जेव्हा आपल्या चाफळकोऱ्यात आले तेव्हा ते समर्थ रामदास स्वामी आहेत. विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस भेटले, नाथांना जनार्दन स्वामी भेटले, गोंदवलेकर महाराजांना तुकामाई महाराज भेटले, किंवा आमच्या कल्याण स्वामींना उद्धव स्वामींना समर्थ भेटले. पण समर्थांना देहधारी गुरु भेटली नाही. म्हणतात अनुदिनी अनुतापे तापलो रामराया अचंबळमन माझे निरसी मोहमाया. पण मला ते सगळं दिसतंय की किती पुण्यमूर्ती आहेत, किती योगमूर्ती आहेत. त्यांच्यासारखं मला काही जमत नाही. मला व्रतवैकल्य करता येत नाहीत, मला दानधर्म करता येत नाही. की सध्या म्हणतात की प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्नशील राहा, कर्म करणं गरजेचं वगैरे. ते करताना आपल्याला पण, म्हणजे मी लहान असताना पण हा प्रश्न पडायचा. आता तर आत्ताच्या पिढीला पण जो प्रश्न पडतो ते मी सांगतो की प्रत्येक भजनामध्ये आपण सगळीकडं संध्याकाळी भजनं म्हटली जातात सगळ्या घरी. तर आता कदाचित थोडंफार हे असेल, पण लहानपणी आमच्या म्हटली जायची. मग प्रत्येक वेळा कसं आहे की शरण तुला मी आलो किंवा तूच सांभाळून घे, हे अशा आशयाचे सगळ्या गोष्टी असायच्या. मग आम्ही तेवढी कर्तृत्वान नाही आहे का, एवढं का शरण जायचं, आणि मग सगळं तोच केला तर मग आपण काय करायचं. बरोबर, हे असं कुठेतरी मनात यायचं माझ्या. आणि आता तर म्हणजे तेव्हा काही जणांच्यात येत असेल, कारण त्यावेळी आई वडिलांच्या धाकामध्ये पोरं होती. मी थोडं बंड करायचं विचारायचो प्रश्न, पण तशी अशी काही उत्तरं मिळत नव्हती, कारण ते पूर्वपर आलेलं आहे ते म्हणत जायचं आणि या गोष्टी आहेत बाबा, आणि ते अभंग आहेत, रचलेले आहेत आणि तुला म्हणायचे. पण आत्ताची जी पिढी आहे त्यांना ह्याच्यापेक्षा पुढचे ऍडव्हान्स आहेत ते. त्यामुळे त्यांना तर हे ऍक्सेप्टच होत नाही. जर समजून दिलं नाही तर शक्यच नाहीये. तर मग हे कसं. तर मंडळी, आपण संत वाङ्मय याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे, मनाचे श्लोक याबद्दल आपण विवेचन केलेलं आहे. तर तिसरा पॉडकास्ट आपण घेत आहे ते म्हणजे समर्थ रामदासांनी रचलेले करुणाष्टक. तर ती का रचली किंवा त्याच्यामध्ये काय आहे, करुणाष्टक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मेहनत केली आहे का त्यांनी लिहिलेल्या काही गोष्टींमुळं ती फेमस झालेली आहे. करुणाष्टक म्हणजे नेमकं रामदास स्वामींच्या आयुष्यामध्ये त्या करुणाष्टकांना स्थान काय आहे, हे सगळं आपण या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहे. अर्थातच चंद्रशेखर निलाखे हे आपल्याबरोबर आहेत. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती अजून एक नवीन विषय घेऊन येतोय. ओळखतात आपण चंद्रशेखर निलाखे. 2 एपिसोड आपण केलेले आहेत, त्यांच्यावर पॉडकास्ट केलेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं काकांची समजवायची एक ठेवण किंवा एक स्टाईल असल्यामुळं लोकांना पण ते आवडतंय. आणि पहिला जो संत वाङ्मयाचा जो विषय घेतला होता, नंतर मग मनाचे श्लोक, मनाला हळूहळू समजावणारे मनाचे श्लोक, हा तर खूपच गाजलेला आहे. तर हे करता करता नक्कीच बऱ्याच जणांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की पॉडकास्ट आपले मनाच्या श्लोकावरती अजूनही विस्तृतपणे करावेत. तर त्यावरती आम्ही विचार केला आणि ते पण करणारच आहे. पुढील पॉडकास्टमध्ये करूया काका आपण. तर पण त्याच्या आधी अजून एक आम्ही सब्जेक्ट एक इंटरेस्टिंग घेतला आहे, जो युट्यूबवरती क्वचितच दिसतो आपल्याला, ते म्हणजे करुणाष्टक. तर करुणाष्टक हे परत रामदास स्वामींनी रचलेलंच आहे, पण बाकीचे दासबोध आहेत किंवा मनाचे श्लोक आहेत. तर करुणाष्टक का त्यांनी रचली, तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. जनरली असं वाटतं की करुणाष्टक म्हणजे समथिंग रिलेटेड टू करुणा आणि अष्टक असं काहीतरी मला असं वाटतंय. बरोबर, ते आपण काकांकडून विस्तृतपणे समजून घेऊया. तर चला तर. हो, धन्यवाद. छान प्रश्न तू नेहमीप्रमाणे विचारलेस आणि चिंतनाला उद्युक्त केलेस. सर्वप्रथम मी आपल्या गोलगप्पाच्या
श्रोत्यांच्या विषयी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो, कारण त्यांनी आपल्या दोन्ही पॉडकास्टला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी ते लक्षपूर्वक आणि जाणीवपूर्वक ऐकलेलं आहे. बरोबर. हेही माझ्या लक्षात आले. बरोबर. त्याबद्दल मी त्यांच्याविषयी मनामध्ये अत्यंत कृतज्ञ आहे. आज आपण करुणाष्टकाविषयी चिंतन करणार आहोत आणि ही समर्थांची रचना आहे याच्यामध्ये काही तिळमात्र शंका नाही. पण मग आत्ताच तू प्रश्न विचारलास की मनाचे श्लोक, दासबोध आणि करुणाष्टक याच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे का? तर असं आहे की समर्थ वाङ्मयाची एक प्रस्थानत्रयी म्हणून 3 ग्रंथांच्याकडे पाहिलं जातं. ओके. ते आहेत दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक. म्हणजे आपली संस्कृत प्रस्थानत्रयी जी आहे ती आहे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. बरोबर. म्हणजे परमार्थ मार्गावरती एकदा तुम्ही प्रस्थान ठेवल्यानंतर तुम्हाला सर्वतोपरी मार्गदर्शन करणारे ग्रंथ या दृष्टीनं त्याच्याकडे पाहिलं जातं. बरोबर. तर समर्थ वाङ्मयाची ही 3 प्रस्थानत्रयी आहे. मग आता ह्या करुणाष्टकाचं स्थान काय? बरोबर. आणि मुळात करुणाष्टक आत्ताच तू प्रश्न विचारलास तर ते थोडंसं आपण विस्तृत त्याचं चिंतन आरंभी करूया की करुणा हा शब्द जो आहे त्याच्या अवतीभोवती आणखी 2 शब्द येतात. एक आहे दया आणि दुसरा आहे क्षमा. म्हणजे एकूण 3 शब्दांचं ही त्रिकूट आहे, दया, करुणा आणि क्षमा. दयेमध्ये काय आहे? दयेमध्ये याचना केली जाते. म्हणजे एक कोणीतरी याचक असतो आणि एक दाता असतो. बरोबर. जे जो वरिष्ठ असतो आणि एक कनिष्ठ असतो, एक स्वामी असतो, एक सेवक असतो. बरोबर. एक देणारा असतो, एक घेणारा असतो. आणि दयेमध्ये मुख्यत्वे करून दातृत्व दिसतं, करुणेमध्ये वात्सल्य दिसतं आणि क्षमेमध्ये स्वीकार दिसतो. क्षमा केव्हा केली जाते? तर समोरच्या माणसाच्या हातून काही अपराध घडला, काही प्रमाद घडला तर त्याला माफ केलं म्हणजे आणि त्याला त्याचा स्वीकार केला, ही क्षमा आहे. हे माफ केलं त्यानंतर स्वीकार केला हे क्षमेमध्ये येतं. आता दया कशी आहे? दया ही तात्पुरती आहे. एखादा भिक्षेकरी तुमच्या दारात आला तर तो म्हणेल की मला पोटभर जेवायला द्या, एखादं वस्त्र द्या, मी तुमच्या घरी राहायला येतो तो म्हणणार नाही. तात्पुरत्या स्वरूपामध्ये माझ्यावरती दया करा. करुणा कुठे असते? करुणा आईच्या ठिकाणी असते आणि ती कायमस्वरूपी असते आणि म्हणून करुणेमध्ये वात्सल्य आहे. आणि म्हणून करुणेची अपेक्षा कुणाकडून करायची आहे? तर ती सद्गुरूंकडून करायची आणि भगवंताकडून करायची आहे. आणि म्हणून करुणेमध्ये भगवंताला केलेली प्रार्थना आहे. प्राधान्यानं, प्रामुख्यानं करुणाष्टकामध्ये भगवंताला किंवा सद्गुरूंना केलेली प्रार्थना आहे. ओके. आता आपण त्या मूळ शब्दाकडे थोडंसं येऊ. करुणाष्टक हा शब्द रामदासी संप्रदायात प्रचलित आहे, पण गंमत अशी की त्याचा अष्टकाशी काही संबंधच नाही. म्हणजे करुणाष्टक प्रामुख्यानं 8 आहेत की जी नित्य संप्रदायामध्ये उपासनेत म्हटली जातात आणि म्हणूनही कदाचित त्याला करुणाष्टक म्हटलं गेलं असण्याची शक्यता आहे. पण अगदी आमचे समर्थ व्रती सुनीलजी चिंचोळकर की ज्यांचा समर्थ वाङ्मयाचा गाढा अभ्यास आहे, त्यांनी सुद्धा असं एके ठिकाणी म्हटलंय की करुणाष्टक हा मूळ शब्द प्रयोग समर्थांनी वापरला नाहीये, तो नंतर रूढ झालाय. म्हणजे मग मनाचे श्लोक आणि मनाचे श्लोक, दासबोध किंवा आत्माराम हे समर्थांचे मूळचे शब्द त्यांनी दिलेले आहेत. ओके. पण ग्रंथ त्यांचेच आहेत, रचना त्यांचीच आहे. नाही पण नाव पण शब्द प्रयोग नावही त्यांचंच आहे. पण हा शब्द प्रयोग असं म्हटलं जातं की तो संप्रदायामध्ये रूढ झाला. ओके. आता काय हेतू आहे करुणाष्टकाचा? रचना कशी घडली, केव्हा घडली, यासाठी आपल्याला थोडीशी समर्थ चरित्राची पार्श्वभूमी पाहावी लागेल. बरोबर. तर समर्थांचा जन्म हा जांब या गावी झाला, मराठवाड्यामध्ये. सूर्याजीपंत ठोसर आणि राणूबाई हे त्यांच्या मात्यापित्यांचं नाव. हा आमचा नारायण, लहानपणी त्याचं जे नाव होतं, मूळ नाव नारायण, हा तसा बालपणी व्रात्य थोडासा होता, खोडकर होता, खेळकरही होता. पण त्याबरोबरच त्याच्या मनामध्ये भगवंताच्या दर्शनाची ओढही होती. ओके. आणि घरी वडील हे पंचक्रोशीतल्या लोकांना दीक्षा देत असत, अनुग्रह देत असत, भगवंत प्राप्तीचा मार्ग सांगत असत.
आणि नारायणाने त्यांना विनंती केली की तुम्ही इतरांना जे देतात तसा अनुग्रह मलाही द्या. तर वडील म्हणाले की तू अजून लहान आहेस, यथावकाश तुला तू मिळेलच. व वडील बंधूही समर्थांचे म्हणजे नारायणाचे वडील बंधू ज्यांचं नाव गंगाधर होतं की जे पुढे श्रेष्ठ या नावाने प्रचलित झालं, रूढ झालं, त्यांनाही नारायणाने विनंती करून पाहिली की आपण मला अनुग्रह द्याल का. तर त्यांच्याकडूनही तेच उत्तर आलं. आणि मग काहीसा निराश झालेला नारायण स्वतःचा मार्ग शोधू लागला. कधीतरी नदी किनारी जाऊन बसावं, एखाद्या गुंफेत जावं, आत्ममग्न स्थितीमध्ये भगवंताचं चिंतन करावं, अशा त्याच्या वृत्तीमध्ये बदल झाला. आणि त्याचा हा बदल जेव्हा मातेच्या लक्षात आला तेव्हा तिनं असं ठरवलं की ह्याला लग्नाच्या बेडीत अडकवावं. आणि मग त्याचे हे जे भगवत प्राप्तीचे इतके टोकाला गेलेले चाळे आहेत ते कुठेतरी थांबतील. पण घडलं नाही तसं. समर्थांनी मातेला वचन दिलं खरं की मी विवाह मंडपापर्यंत येईन, पण तिथून त्यांनी जाणीवपूर्वक विचारपूर्वक ते निघून गेले. अंतरावरती जायचं त्यांनी ठरवलं. मग ते गेले कुठे, तर ते नाशिक परिसरामध्ये गोदावरी आणि नंदिनी या 2 नद्यांच्या संगमावरती टाकळी नावाचं गाव आहे, तिथं ते जाऊन स्थिरावले. आणि तिथं त्यांनी उपासनेला आरंभ केला. ते अगदी प्रातःकाळी 3ला उठत असत, स्नानसंध्या करत असत, सूर्यनमस्कार घालत असत. त्या नदीच्या पात्रामध्ये म्हणजे त्या संगमामध्ये कमरे एवढ्या पाण्यात उभं राहून पहिले 2 तास आरंभी गायत्री मंत्राचं पुरस्चरण करत असत. आणि नंतर दुपारी 12 वाजेपर्यंत श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा उच्चार करत असत. आणि मग दुपारी 12 वाजता माधुकरी मागावी, थोडंसं अन्न ग्रहण करावं. नंतर दुपारच्या वेळी नाशिकमध्ये जिथं काळारामाचं मंदिर आहे, जिथं कीर्तनं चालत असतील, जिथं प्रवचनं चालत असतील, तिथं निरनिराळ्या ग्रंथांचं अध्ययन करण्याचं त्यांना तिथं हे सान्निध्य प्राप्त झालं, त्या ग्रंथांचं आणि ते ग्रंथ समजावून सांगणाऱ्या संतांचं. आणि त्यामुळं समर्थांचं जे अध्ययन किंवा ग्रंथांचं परिशीलन झालं तो काळ आहे. हा पहिल्या 12 वर्षाचा काळ आहे उपासनेचा. आणि म्हणून कसं आहे की पहिली 12 वर्ष हा नारायण आहे, पुढची 12 वर्ष तो रामदास आहे की जो सगळा तपश्चर्येचा काळ आहे. त्याच्यानंतरची 12 वर्ष हा परिभ्रमणाचा काळ आहे, तिथे तो रामदास स्वामी आहे. आणि 36 वर्षाचा हा कालखंड पूर्ण झाल्यानंतर ते जेव्हा आपल्या चाफळकोऱ्यात आले तेव्हा ते समर्थ रामदास स्वामी आहेत. मग आता घरातून म्हणजे लग्न कितव्या वर्षी त्यांना करायला होतं? त्यांचं लग्न वयाच्या 12व्या वर्षी ठरलं. त्या काळी लहानपणीच लग्न होत असलं. 12व्या वर्षी लग्न ठरलं आणि मातेला त्यांनी तसं वचन दिलं होतं. असं म्हणतात की मी विवाह मंडपापर्यंत येईन, की अगदी चरित्रकार असं सांगतात की मी बोवल्यावर उभा राहीन. आणि म्हणून तो शब्द पाळण्याकरता ते तिथपर्यंत आले. आणि काय आहे की शेवटी विचार करत करत ते त्या मनस्थितीमध्ये तिथं येऊन पोहोचले. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आता हीच ती वेळ आहे, एकदा जर का आपण ह्या संसार बंधनात गुरफटलो तर आपलं जे इप्सित आहे, आपलं जे साध्य आहे ते साध्य आपल्याला करता येणार नाही, साध्य होणार नाही. हीच ती वेळ आहे की इथून निघून गेलं पाहिजे. ओके. आता वयाच्या कितव्या वर्षी त्यांना अनुग्रह पाहिजे होता? त्यांना साधारण 7व्या-8व्या वर्षी किंवा 6व्या वर्षापासूनच ते मागे लागले होते. लहानपणी वडिलांचं बघून हे अनुग्रह देतात, मला पण पाहिजे, मलाही पाहिजे. वडील बंधूही अनुग्रह देतात तर मलाही हवा पाहिजे. आणि मग साधारण काय झालं की 8व्या वर्षी त्यांची मुंज वगैरे झाली. त्या दरम्यान वडिलांचं निधन झालं. तसे ते पोरके झाले आणि जबाबदारी वडील बंधूंच्या वरती आणि मातेवरती पडली. त्यामुळे माता त्यांना म्हणायची अरे आता तरी तू शहाणा हो. मग आमचा नारायण म्हणायचं की शहाणं व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं, मी शहाणा आहेच. पण अर्थात ते मातेचं शहाणपण हे वेगळ्या अर्थाने वेगळ्या अंगाने होतं. आणि मग आता इथं ते आल्यानंतर त्यांची जेव्हा उपासना सुरू झाली, साधना सुरू झाली, त्यावेळच्या त्यांच्या मनाची जी आंदोलनं आहेत, त्यांची जी मानसिक स्थिती आहे ती करुणाष्टकामध्ये व्यक्त झालेली आहे. सगळीच्या सगळी करुणाष्टकं त्यांनी या साधक अवस्थेत लिहिली असतील असं सांगता येत नाही. त्यांनी आपल्या जीवनाच्या विविध स्तरामध्ये
त्यांना आलेले विविध अनुभव सुद्धा कधी कधी करुणाष्टकात व्यक्त झालेले आहेत. पण बहुतेक करुणाष्टकं ही त्या साधकावस्थेतली आहेत. त्यावेळी त्यांना जे त्रास झाले, दोन्ही अंतर्बाह्य त्रास, ते त्या ठिकाणी व्यक्त झालेत. आणि मग आता हे करुणाष्टकाच्या माध्यमातून व्यक्त झाले. मग करुणाष्टकाचं प्रयोजन काय? तर करुणाष्टक ही नारायणाने रघुरायाला, रघुनाथाला, रघुवीराला, रघुनंदनाला, की जो त्यांचा सद्गुरूही आहे आणि जे त्यांचं आराध्य दैवत आहे, त्याच्या चरणी केलेली ही प्रार्थना आहे. म्हणजे मनाच्या श्लोकामध्ये मनाला बोध आहे आणि करुणाष्टकामध्ये भगवंताची आळवणी आहे. आता मी एक बऱ्याच वेळा एक चतुसूत्री सांगत असतो की परमार्थ मार्गामध्ये ज्याला काही अनुकूल असं प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याला 4 स्टेप्स मधून जावं लागतं. 4 प्रोसेसिंग स्टेप्स, 4 पायऱ्या आहेत. त्या अशा आहेत की प्रार्थना, प्रतीक्षा, प्रचिती आणि प्रसाद. समर्थानही आम्हाला ह्यातलं जावंच लागणार आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे? भगवंताची प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेमध्ये काय आहे? तर प्रार्थनेमध्ये भगवंताचं किंवा सद्गुरूंचं आवाहन आहे, त्यामध्ये आळवणी आहे, त्यामध्ये आर्तता आहे आणि त्यामध्ये आक्रोश आहे. अरे मी तुला हाक मारतोय, मी तुला साथ देतोय, तर तू व्यक्त हो, प्रकट हो. बरं, प्रार्थना केली आणि भगवंत किंवा सद्गुरू प्रसन्न झाले असं लगेच होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागते. ही प्रतीक्षा केवढ्या काळाची असेल हे सांगता येत नाही. एखाद्याला त्वरित प्राप्ती होईल भगवंताची, सद्गुरूंची, एखाद्याला दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल. त्यासाठी पेशन्स हवेत. आमच्या समर्थांनी 12 वर्षाचं पुरश्चरण किंवा तपश्चरण केलं आणि मग कुठंतरी भगवंताच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा जाणवू लागतात. सद्गुरू आपल्यावरती प्रसन्न होऊ लागले आहेत हे जाणवू लागतं. त्याला प्रचिती म्हणायची. आणि मग आपल्या दिलेल्या सादाला भगवंत प्रतिसाद देतो. भगवंत प्रतिक्रिया देत नाही, भगवंत रिॲक्शन देत नाही, रिस्पॉन्स देतो. मग भगवंत किंवा सद्गुरू. मग आता प्रतिसाद म्हटला, ती काढला की उरतो तो प्रसाद. म्हणजे भगवंताचा प्रतिसाद म्हणजेच भगवंताचा प्रसाद आहे. आणि भगवंताचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर हा साधक सिद्ध होतो. बरोबर. म्हणजे नारायणाचं जे नारायण जो होता ती त्याची बालक अवस्था होती. रामदास ही त्याची साधक अवस्था होती. रामदास स्वामी ही त्याची परिव्राजक अवस्था होती. आणि समर्थ रामदास स्वामी ही ती सिद्ध पुरुषाची अवस्था होती. आणि म्हणून समर्थांच्याही जीवनात ह्या 4 अवस्था येऊन गेल्या. पहिल्या अवस्थेमध्ये प्रार्थना आहे, दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रतीक्षा आहे, तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रचिती आहे आणि चौथ्या अवस्थेत प्रसाद आहे. आणि म्हणून हे सगळं चक्र सत्पुरुषांना किंवा संतांनाही पूर्ण करावंच लागतं. आता ह्याच्यात 2 मला प्रश्न येत आहेत की एक तर ह्यांना इच्छा काय होती, म्हणजे काय इप्सित जे होतं हे काय त्यांना हे करायचं होतं, म्हणजे साध्य काय करायचं होतं त्यांचा, ते एक मला प्रश्न पडतोय. आणि ह्या प्रोसेसमध्ये त्यांना आता प्रचिती, प्रसाद वगैरे आपण म्हटलं, हे 4 ह्याच्यातून त्यांना जायलाच लागलं. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात कठीण असा काळ कुठला होता? छान 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 प्रश्न आहे. त्यांचं इप्सित काय होतं, त्यांचं साध्य काय होतं? तर अगदी लहानपणीच असं त्यांनी आपल्या वडिलांना किंवा वडील बंधूंना विनंती केली की मला अनुग्रह द्या, कारण मला भगवंताचं दर्शन हवं आहे. त्यांचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र होता. मला राम प्रत्यक्ष भेटायला हवं आहे, मला तो पाहायचा आहे, तो सगुण रूपात पाहायचा आहे. हे त्यांचं अक्षरशः इप्सित होतं किंवा साध्य होतं. आणि त्यासाठी त्यांची सारी धडपड होती. आणि म्हणून त्यांनी असा विचार केला की मी जर या संसार बंधनात गुरफटून राहिलो तर हे शक्य होणार नाही. मला स्वतःचा मार्ग स्वतःच निवडावा लागेल. समर्थांना त्यांच्या जीवनामध्ये देहधारी गुरु भेटला नाही. बऱ्याच संतांना, बऱ्याच सत्पुरुषांना
सद्गुरूंची प्राप्ती होती. विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस भेटले, नाथांना जनार्दन स्वामी भेटले, गोंदवलेकर महाराजांना तुकामाई महाराज भेटले, किंवा आमच्या कल्याण स्वामींना उद्धव स्वामींना समर्थ भेटले. पण समर्थांना देहधारी गुरु भेटली नाही. मग त्यांनी काय केलं की रघुरायालाच आपला गुरु मानला आणि त्याच्या चरणी ते आपले निवेदन देत राहिले आणि ते म्हणाले की तू मलाच मार्गदर्शन कर. आणि म्हणून करुणाष्टक हे समर्थांचं पहिलं वाङ्मयीन अपत्य आहे. ही सगळी ग्रंथरचना त्यांची पुढची आहे, ती परिपक्वतेतून आलेली आहे. बरोबर. पण हे आरंभ आहे त्यांचा. आता आपण एक सुरुवातच करूया. आपल्याला आजच्या या पॉडकास्टमध्ये कदाचित सगळ्या विषयांना स्पर्श करणं शक्य होणार नाही. तू म्हणालास पॉडकास्ट होईल एखादा करू, त्यामुळे विस्तारानं आपल्याला याविषयी बोलता येईल. पण मगाशी मी म्हणालो तसं की हा मुलगा कुठून आला, कसा आला, इथे कसा राहतो, याचं बऱ्याच जणांना कुतूहल होतं. आणि त्या कुतूहलापोटी काही जण त्याला सहाय्य करत होते, काही त्याची निंदा नालस्ती करत होते, चेष्टा करत होते की आम्हाला काही देव नको आहे का, आम्हाला पण आधी आम्ही संसार करतो आहोत, हा कुठला कोणाचा पोर इथे आला कसा, याला आई वडील नाहीत का, काही संसार धंदा करता येत नाही का, असे शब्द त्यांच्या कानावरती पडत असत. आणि मग ते थोडेसे उद्विग्न होत असत. आणि अजून काही परमेश्वराच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा त्यांच्या दृष्टीपथात आल्या नव्हत्या. आणि त्यामुळं त्यांचं पहिलंच आपण ज्यांना समर्थाना पडलेलं ते कोण आहे. त्यामुळे ते असं म्हणतात की रघुनायका काय कैसे करावे. म्हणजे कसं आहे की आता आपण जी करुणाष्टक पाहणार आहोत त्या प्रत्येक करुणाष्टकाला एक शीर्षकही आहे. आणि शीर्षक म्हणजे काय तर जो 4 चरणांचा एक श्लोक आहे त्यातला जो 4था चरण आहे हे त्याचं पालुपद आहे. मागे मी म्हणालो होतो ना की जसं प्रभाते मनी रामचिंतित जावा हे पालुपद आहे, मना सज्जना राघवी वस्ती की जे हे पालुपद आहे. तसं प्रत्येक करुणाष्टकामध्ये काही एक एक पालुपद येतं, 4थं चरण. तसं रघुनायका काय कैसे करावे. समर्थ रघुनायकाला प्रश्न विचारतात की मी आता काय करू, मी तर सगळं घरदार सोडून आलोय, आता तूच मला मार्गदर्शन कर. उदासीन हा काळ जातो गमेना, उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेना, उठे मानसी सर्व सांडून जावे, रघुनायका काय कैसे करावे. अरे हा माझा काळ, मला आता काळात कठीण झाले, कंठण कठीण झाले, मनामधल्या चिंता मला सतावतायत. कधी कधी माझ्या मनाची स्थिती अशी होते की हे सर्व सोडून निघून जावं, रघुनायका काय कैसे करावे, परत आईकडे जावं. आता मला सांगा की एवढ्या बालवयामध्ये त्यांना आईची आठवण होणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे, साहजिक आहे. त्यामुळे तो प्रश्न पहिला विचारतात की रघुनायका काय कैसे करावे. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, मनी आठविता चितो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. दुसऱ्या एका याच्यात ते म्हणतात की घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, मनी आठविता चितो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. म्हणजे त्यांच्या मनाची स्थिती अशी झाली आहे की मला घरची आठवण तर होती आहे. अर्थात ही सुरुवातीची अवस्था आहे त्यांची. आणि स्वाभाविक आहे, एक छोटा मुलगा एका गुंफेमध्ये राहतो आहे, आईवडिलांचं छत्र त्याला आता नाही, आजूबाजूचं कोण त्याला तसं सहाय्य करत नाहीत, माधुकरी वाढतायत पण काय करणार. आणि मग ते सुद्धा अशी माधुकरी घेऊन येत असत आणि या माधुकरीमधून मिळालेल्या पदार्थांची चव घेऊन हे तेलकट तिखट गोड पदार्थ खाऊन आपल्या मनामध्ये आळस येता कामा नये म्हणून ते त्या पाण्यामध्ये भिजवून ते ग्रहण करत असत. एक प्रकारचा लगदाच ते ग्रहण करत असत. म्हणजे आता ह्याच्यात असून असं कळतंय की ही जर आपण जर अवस्था बघितली त्यांची, तर आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर कम्फर्ट झोन आणि अनकम्फर्ट झोन ह्याच्यात आपण डिफाईन करू शकतो. हो, म्हणजे 12व्या वर्षापर्यंत जेव्हा आई वडिलांकडे होतंय तेव्हा ते कम्फर्ट झोन मध्ये होते, त्यामुळे सगळं सेफ होतं, असे प्रश्न येत नव्हते तेव्हा नव्हते. पण जेव्हा अनकम्फर्ट झोन मध्ये स्वतःला त्यांनी स्वतःहून टाकलेलं आहे. हो, फार छान. हा, त्यामुळं मग त्यावेळी कोणाला दोषण देणं संबंध नाहीये. त्यामुळे मी स्वीकारलेला हा मार्ग आहे. लोक नावं ठेवतात आहेत, लोकांना द्यायला उत्तर माझ्याकडे काही नाहीये आणि मी पुढं माझा मार्ग पण मला माहित नाहीये. हा तो अनकम्फर्ट झोन आहे जो लोकांना आता पण नोकऱ्या वगैरे गेल्यानंतर अनकम्फर्ट झोन येतो.
तो म्हणजे तो पडलेलाच असतो त्यांना प्रश्न. मग तसं ही पण स्थिती आहे त्यांची, मला असं ही त्यांची स्थिती आहे. अगदी तू बरोबर बोललास. आणि आपल्या सर्वसामान्य सांसारिकाची जी मनस्थिती आहे, आपण निवडलेला जो मार्ग असतो तो आपणच एखादा MPSCच्या किंवा UPSCच्या तयारीसाठी खेड्यातून शहरात येऊन राहतो, तेव्हा तो मार्ग त्यांनीच निवडलेला असतो. बरोबर. आणि स्वाभाविकपणे त्याला अनेक कष्टांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं आता समर्थांनी तो स्वतःच मार्ग नारायणाने तो निवडलाय. बरोबर. पण तरी सुद्धा अजून तो उपासनेच्या माध्यमातून प्राप्त होणारं जे एक समाधान आहे ते अजून त्याला प्राप्त झालेलं नाहीये. किंवा जे एक धैर्य किंवा धारिष्ठ्य त्याच्या ठिकाणी जे निर्माण व्हायला पाहिजे आहे ते अजून त्याच्या ठिकाणी झालेलं नाहीये. बरोबर. आणि म्हणून ही जी अवस्था आहे की त्या सीमारेषेवरची ती अवस्था आहे. बरोबर. जसजशी त्याची उपासना पुढे पुढे जाते आहे, जसजसं अध्ययन त्याचं वाढतं आहे, जसजसं तिथं उपस्थित असलेल्या काही सत्पुरुषांचं आणि संतांचं त्याला मार्गदर्शन मिळून मनामध्ये एक स्वस्थता येते, चित्तामध्ये स्वस्थता येते आहे, त्यावेळी हे त्याचे विचार हळूहळू कमी कमी होत जातील. बरोबर. पण ही आरंभीची अवस्था आहे. आणि आपल्याही जीवनामध्ये अशी आरंभीची अवस्था येते. मग ते तुमचा भगवत प्राप्तीचा मार्ग असू दे किंवा तुमच्या शिक्षणाचा मार्ग असू दे. बरोबर. तुम्हाला एखादे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला ऍडमिशन हवं आहे आणि ते मिळालं नाही आणि तुम्हाला दुसरा कुठला तरी मार्ग नाईलाजाने स्वीकारावा लागला, त्यावेळी त्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची जी मनस्थिती कदाचित होते की आता माझं कसं होणार पुढे. पण मग नंतर तो पुढे मार्गक्रमण करत करत त्यात प्रभुत्व मिळवू शकतो. बरोबर. तू म्हणालास ते छान आहे की त्यांनी जर स्वतः जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक, विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता तर असं का. पण वय हे लहान होतं आणि सांगणारा कोणी सद्गुरू, देहधारी सद्गुरू नव्हता की अरे बाळ असंच होत असतं, आम्हीही यातून गेलोच आहे आणि तू जाशील तर असं काही तू चिंता करू नकोस, यातून मार्ग निघेल. आणि म्हणून रघुनायका काय कैसे करावे हा एक आहे त्याचं. नंतर त्यांनी आणखी, आता मी थोडंसं मिक्स करतोय, निरनिराळी जी आहेत करुणाष्टकं त्याच्या अनुषंगाने. मग ते काय म्हणाले पुढे एके ठिकाणी की समाधान साधू जनाचे नियोगे, परी मागुते चित्त होते वियोगे, घडीने घडीने सीन अत्यंत वाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. जोपर्यंत मी साधूंच्या सत्पुरुषांच्या संगतीत आहे तोपर्यंत मला समाधान आहे. बरोबर. आणि मी एकदा त्यांचा संपर्क तुटला की परत मला दुःख होतं. हे असं आपलं होतं. बरोबर. एकटेपणा जाणवतो, एकाकीपणा जाणवतो. आणि म्हणून आपल्यासारख्या साधकांना परमार्थ मार्गातली वाटचाल करत असताना आपल्या ज्या भावनांचा हलकल्लोळ मनामध्ये निर्माण होतो, आपण वयाने मोठे असतो. आमचे पूज्य बाबा वेलसरे एक फार शब्दप्रयोग वापरत असत की ते म्हणायचे की वी आर ग्रोन अप चिल्ड्रेन. वी आर ग्रोन अप चिल्ड्रेन. आणि नारायण तर खरोखरच चाइल्ड होता. तर आपण ग्रोनअप चिल्ड्रन असताना जी आपली मनाची अवस्था आहे ती त्याला त्यावेळी जाणवली आहे आणि तो तिथे व्यक्त करतोय. तर आपली ही अवस्था आहे. म्हणून रामदासी संप्रदायामध्ये जिथे जिथे ही उपासना चालते, मग तो सज्जनगड असो, अन्य मठ असोत किंवा मंदिरं असोत, तिथे ही नित्याने ही करुणाष्टकं म्हटली जातात. कारण भगवंताला हे रोज म्हणायचंय की अरे आमची ही रोजचीच अवस्था आहे आणि जी नारायणाला झाली ती आमची अवस्था आहे. त्यांनी लिहून ठेवलंय कुठं काय, रामदासांनी कुठं हे लिहून ठेवलं होतं ही करुणाची आहे, ही करुणा. नाही, करुणाष्टकं तुला म्हणायचंय. करुणाष्टकं ही आपण हे केलं, पण ही जी जे काय त्यांची व्यथा होती करुणाष्टकात व्यक्त झाली, पण त्यांनी लिहून ठेवलं होतं का हे कोणीतरी ते म्हणत गेले आणि ते पुढे नंतर लिहिली गेली. कोणताही ग्रंथ हा असाच होतो की कोणीतरी सांगतं आणि कोणी त्यांनीही ती नित्याने म्हटली असतील आणि त्या काळात ती कुणीतरी लिहून घेतली असतील. आता काय होतं की पूर्वीच्या काळामध्ये हा सगळा तपशील नोंद केला जात नसे की अमुक दिवशी अमुक वेळी हे सगळं लिहिलं गेलं. आता त्यांचं जे अत्यंत प्रमुख असं करुणाष्टक आहे ते आहे अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण सिण होतो धावरे धावाता, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपतीमती माझी आपुलीशी करावी, सगळं त्यजनी भावे कास तुझी धरावी. आता बघा हे थोडंसं हे जास्त पॉप्युलर असलेलं आहे, ते सगळ्यांच्या कानावर येतं. आता मी त्याकडे थोडं एकच
श्लोक मी एकेका करुणाष्टकाला स्पर्श केला. आता हे जे आहे ना, आता थोडंसं ह्याच्यावर अधिक व्यापक चिंतन करू. अनुदिनी अनुतापे तापलो राय. अनुदिनी म्हणजे प्रत्येक दिवशी. बरोबर. अनुतापे म्हणजे पश्चातापाने मी तापलो आहे. पुढे काय ते म्हणतात, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. अचपळ मन माझे निरसी मोहमाया. अचपळ हा जो शब्द प्रयोग आहे ना, तो अति चपळ किंवा अत्यंत चपळ अशा अर्थाने त्यांनी वापरला. चपळ नाही तो, अशक्य मधला नाहीये. अति चपळ, अत्यंत चपळ. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विणसिण होतो धावरे धावाता. आता त्याच्या पुढचा जो श्लोक आहे तो असा बघा की भजनरहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ तेजनी भावे कास तुझी धरावी. आता भजनरहित रामा सर्वही जन्म गेला हे विधान समर्थना कुठं लागू आहे? हो. भजनरहित रामा सर्वही जन्म गेला. अरे त्यांचा सर्व जन्म अजून चालू भजनातच गेलाय. रामाच्या भजनातच गेलाय. पण हे आमच्यासाठी आहे. हे करुणाष्टक विशेष करून हे तुमच्या आमच्यासाठी आहे की आम्ही एक आता अशा अवस्थेत येऊन पोचलोय की आमचा जन्म व्यर्थ गेला. स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. हा आम्ही केला, त्याने नाहीच केला. त्याने स्वजन सोडून दिले, धन काही धरलंच नाही, हे सगळं केलं. म्हणून ही जी करुणाष्टक आहे की प्रत्येक सगळी करुणाष्टक ही साधक अवस्थेतली नाही. काही अवस्था त्यांच्या परिभ्रमण काळामध्ये त्यांनी आजूबाजूला पाहिलेले तुमच्या आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांची अवस्था लक्षात घेऊन सुद्धा त्यांनी ती रचलेली आहे. बरोबर. आणि म्हणून भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ तेजनी भावे कास तुझी धरावी. आता माझ्या असं लक्षात आले की या सगळ्या गोष्टीत काही स्वारस्य नाही, काही अर्थ नाही. आता मी तुझ्या चरणाशी येऊ इच्छितो, तर तू माझी मती, माझी बुद्धी ही तू आपलीशी कर. म्हणजे तू मला थोडक्यात जवळ घे आणि मी सगळं त्याग करून तुझ्याकडे यायला तयार आहे असं ते म्हणतात. आणखी पुढची काही मी नुसता स्पर्श करतो की मग शेवटी काय आहे, समर्थ हे सर्वार्थाने बुद्धिनिष्ठ आणि विज्ञानवादी संत होते. म्हणून त्यांनी साधकावस्थेमध्ये किंवा बालकावस्थेमध्ये त्यांना पडलेले प्रश्न भगवंतापुढे मांडले. पण मग त्यांनी भगवंतापुढे याचना काय केली? त्यांना रोजचे प्रश्न सोडवायचे नव्हते की बाबा माझ्या मधुकरीची सोय कर, मी आता गुंफेत राहतोय तर एखादा चांगली खोली मला बघून दे. ह्या समस्या नव्हत्याच मुळे त्यांच्या. तुझी आणि माझी गाठ पडावी ही माझी अनुकंपा तू माझ्यावरती कर. मग हे ते मागत असताना ते भगवंताला काय म्हणाले? पहिल्यांदा ते असं म्हणाले की रे असंख्यात रे भक्त होऊन गेले, तिही साधनांचे बहु कष्ट केले, नवे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. अरे मी आता वाचले पुष्कळ, ध्रुवबाळासारखा, प्रल्हादासारखा, नाथांसारखा, ज्ञानेश्वरांसारखा माहित आहे अनेक संत हे सत्पुरुष होऊन गेले, असंख्यात रे भक्त होऊन गेले, तीही साधनांचे बहु कष्ट केले. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या साधना केल्या, कष्ट केले. तसं मी नाहीये, नवे कार्य करता भूमिभार झालो, मी उगीच जन्माला आलो आणि भूमीला भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. अरे मी तुला तुझा दास म्हणवतो पण माझा जन्म व्यर्थ चाललाय. इतरांसारखं नव्हतं, म्हणजे जे संत होऊन गेलेत तसं माझं कार्य नाहीये असं त्यांना वाटतंय. अत्यंत नम्रतेनं त्यांनी घेतलेली भूमिका आहे. खरं म्हणजे ती त्याच भूमिकेतनं ते जात आहेत. पण हे तुम्ही आम्ही म्हणावं भगवंताला, या भूमिकेतून ते मांडतायत की अरे मला हा जो प्रवास आहे तो तसा खडतर आहे खरा, पण मला कधी कधी वाटतं की तो मला झेपतोय का नाही हे लक्षात घ्यायचं. त्या भूमिकेत जायचंय किंवा ते आपल्या भूमिकेत येऊन ते मांडतायत. आणि म्हणून त्यातून किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापना, अन्न शांती, परस्तावलो कापलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो.
फार छान दिली. किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापना, अन्न शांती, परस्तावलो कावलो तप्त झालो. अरे माझ्या पश्चाताप होतोय, मी कावतोय, मी तापतोय, कारण मला ते सगळं दिसतंय की किती पुण्यमूर्ती आहेत, किती योगमूर्ती आहेत. त्यांच्यासारखं मला काही जमत नाही. मला व्रतवैकल्य करता येत नाहीत, मला दानधर्म करता येत नाही, आणि त्यामुळं मला असं वाटतंय की मी तुझा दास म्हणतो खरा, पण माझा जन्म व्यर्थ चाललाय. अशी समर्थांची ती भावना आहे. आणि हळूहळू समर्थांचं जीवन उन्नत अवस्थेकडे चाललेलं आहे. आता मग पुढं समर्थ काय करतात तर भगवंताला बुद्धी मागतात. समर्थांचं एक अत्यंत महत्वाचं, सगळ्यांना आवडणारं असं एक करुणाष्टक येऊन जातं की बुद्धी दे रघुनायका. काय होतं की साधकावस्थेमध्ये आपल्याला, आपण मागच्या याच्यात म्हणालो तसं की काय हवंय हे कळत नाही, आणि काय हवंय हे कळत नसल्यामुळं काय मागायचं हेही कळत नाही. पण ते समर्थांना नेमकं ठाऊक आहे, आणि म्हणून ते म्हणतात की बुद्धी दे रघुनायका. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. अरे माझ्याकडे काय नाही तर युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाहीये, मी विवंचित आहे, नेणता आहे मी तुझा. मागे मी सांगितलं होतं की समर्थांना जाणता शब्द प्रिय आहे, आणि त्याच्या बरोबर उलटा शब्द म्हणजे मी नेणता आहे, आणि त्यामुळे तुम्हाला बुद्धी दे. अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. ह्या आता तुमच्या आमच्या व्यथा समर्थ मांडतायत. नेटके लिहिता येना, वाचिता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना, बुद्धी दे रघुनायका. मला नीट काही लिहिता येत नाही, वाचताना मी चुकतोय, मला एखाद्या ओवीचा, एखाद्या श्लोकाचा अर्थ सांगता येत नाही, त्यामुळे तू मला काय दे तर बुद्धी दे. देईना पूर्वीना कोणी, उगेची जन हासती, लौकिक राखता येना, बुद्धी दे रघुनायका. म्हणजे हे जे आजूबाजूचे लोक आहेत ते देत तर काहीच नाहीत. म्हणजे समर्थांना माधुकरी मिळत होती, पण समाजामध्ये लोकांची स्थिती कशी असते, आणि एखाद्या साधकाकडे किंवा एखाद्या तत्वचिंतकाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी कशी असते हे समर्थ व्यक्त करतायत. देईना पूर्वीना कोणी, उगेची जन हासती, लौकिक राखता येना, बुद्धी दे रघुनायका. मला आता मी खरं म्हणजे संसारी जरी नसलो किंवा जो संसारी असतो त्यालाही कुणी देत नाही. बरोबर. आता एक छानसं या निमित्तानं मला अलीकडचं उदाहरण आठवलं. आचार्य अत्रे देईना पूर्वीना कोणी, उगेची जन हासती, लौकिक राखता येना, बुद्धी दे रघुनायका. याचं मी उदाहरण सांगतोय. आचार्य अत्रे वृत्तपत्र चालवत असत, आणि आरंभीच्या काळामध्ये अन्य कोणाच्या तरी प्रिंटिंग प्रेस मधून ते वृत्तपत्र छापलं जायचं, आणि मग त्यांच्या मनामध्ये असं आलं की आपला स्वतःचा प्रेस असला पाहिजे. आपण जर वृत्तपत्र चालवतोय तर असं दुसऱ्यावर अवलंबून असता कामा नाहीये, आणि म्हणून त्यांनी प्रिंटिंग प्रेस घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी अर्थातच त्यांच्याकडे तेवढं अर्थसहाय्य उपलब्ध नव्हतं, आणि त्यावेळी एवढा बँकांचा सुळसुळाट झालेला नव्हता, आणि म्हणून मग सावकाराकडे कर्ज मागायला जाणं भाग होतं. तर ते एकाकडे गेले, आणि मग ते सावकार म्हणाले, वा या म्हणाले अत्रे, आपल्याला कर्ज देण्यात मला आनंदच वाटतोय, किती हवाय वगैरे. तो व्यवहार झाला, आणि मग सावकारांनी त्यांना असा प्रश्न विचारला आचार्यांना, आचार्य अत्र्यांना, की तुम्ही यासाठी माझ्याकडे तारण काय ठेवाल? घर ठेवाल, जमीन ठेवाल की दागिने ठेवाल? अत्रे म्हणाले की ह्याच्यापैकी माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा तो सावकार म्हणाला की मग मी तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. तेव्हा त्याच्यावरची अत्र्यांची जी प्रतिक्रिया आहे ती फार बोलकी आहे. ते म्हणाले, या महाराष्ट्रामध्ये मी एक नामवंत वक्ता, लेखक, कवी, नाटककार, चित्रपट निर्माता, चित्रपट दिग्दर्शक, संपादक एवढ्या सगळ्या अंगाने प्रसिद्ध होतो, तरीही सावकाराच्या दारात माझी किंमत शून्य होती. हे व्यवहारी जगातलं उघडं सत्य त्या दिवशी मला प्रथम कळलं. बरोबर.
म्हणून समर्थ म्हणतात, देईना पूर्वीना कोणी उगेची जन हसती, लौकिक राखता येना बुद्धी दे रघुनायक. तुझा मी टोणपा झालो कष्टलो बहुतांपरी, सौख्य ते पाहता नाही बुद्धी दे रघुनायक. म्हणून समर्थ आमचे बुद्धी मागतात, रघुरायाला बुद्धी मागतात. संत हे कधीही कुठल्याही प्रकारच्या चमत्काराची अपेक्षा करतच नाही. जीवनाचं व्यावहारिक आणि पारमार्थिक सत्य त्यांना आकलन झालेलं असतं. आणि म्हणून समर्थ तर व्यवहार आणि परमार्थ एकाच वेळी सांभाळण्याचा अट्टहास आणि आग्रह करणारे प्रवृत्तीवादी संत होते. आणि म्हणून ते बुद्धीचा आग्रह करतात. आणि म्हणून बुद्धी दे रघुनायका. म्हणून आपल्यामध्ये आतापर्यंतची करुणाष्टक जी काही थोडी थोडी स्पर्श केला, तू जसं मगाशी म्हणालास की प्रार्थना करत असताना की एक प्रकारची अगतिकता येते, असंच काहीतरी तुझं असं होतं. म्हणजे माझा पण प्रश्न आता कसं आहे की सध्या म्हणतात की प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्नशील राहा, कर्म करणं गरजेचं वगैरे. ते करताना आपल्याला पण, म्हणजे मी लहान असताना पण हा प्रश्न पडायचा. आता तर आत्ताच्या पिढीला पण जो प्रश्न पडतो ते मी सांगतो की प्रत्येक भजनामध्ये आपण सगळीकडं संध्याकाळी भजनं म्हटली जातात सगळ्या घरी. तर आता कदाचित थोडंफार हे असेल, पण लहानपणी आमच्या म्हटली जायची. मग प्रत्येक वेळा कसं आहे की शरण तुला मी आलो किंवा तूच सांभाळून घे, हे अशा आशयाच्या सगळ्या गोष्टी असायच्या. मग आम्ही तेवढी कर्तृत्वान नाही आहे का, एवढं का शरण जायचं, आणि मग सगळं तोच केला तर मग आपण काय करायचं. बरोबर, हे असं कुठेतरी मनात यायचं माझ्या. आणि आता तर म्हणजे तेव्हा काही जणांच्यात येत असेल, कारण त्यावेळी आई वडिलांच्या धाकामध्ये पोरं होती. मी थोडं बंड करायचं विचारायचो प्रश्न, पण तशी अशी काय उत्तरं मिळत नव्हती, कारण ते पूर्वपर आलेलं आहे ते म्हणत जायचं आणि या गोष्टी आहेत बाबा आणि ते अभंग आहेत, रचलेले आहेत आणि तुला म्हणायचे. पण आत्ताची जी पिढी आहे त्यांना ह्याच्यापेक्षा पुढचे ऍडव्हान्स आहेत ते. त्यामुळे त्यांना तर हे ऍक्सेप्टच होत नाही. जर समजून दिलं नाही तर शक्यच नाहीये. तर मग हे कसं. तर आता आपण थोडंसं हाच प्रश्न खरं म्हणजे सोडवायला घेतलाच होता की आपण भगवंताकडे बुद्धीची याचना करतोय. बरोबर. आता याचे मी 2 विभाग करेन की व्यवहारातले किंवा संसारातले प्रश्न हे बुद्धीच्या मार्गाने सोडवायचे असतात आणि परमार्थातले प्रश्न हे श्रद्धेच्या मार्गाने सोडवायचे असतात. त्यामुळं तुम्ही व्यवहारात सुद्धा कोणाला तरी शरण जाताच ना. शाळेत आपण शिक्षकांना शरण जातो, बरोबर, नोकरीत बॉसला शरण जातो, अगदी बॉस इज ऑलवेज राईट, बॉस इज ऑलवेज राईट. टीचरांचं पण होतं, म्हणजे तुम्ही एखाद्या प्रवासात असाल तर ड्रायव्हरला सुद्धा शरण जावं लागतं. बरोबर. मला जर ड्रायव्हिंग येत नसेल तर तेव्हा ड्रायव्हर हा सर्व असतो. म्हणजे व्यवहारातल्या जीवनातल्या प्रत्येक मार्गावरती प्रत्येक घटनेमध्ये आपण कोणाला तरी शरण जातो, फक्त तिथे शरणागती याचा उल्लेख होत नाही का. आता जसं आपण गुगल मॅपला शरण गेलात आणि कसं आहे की तुला समजा एखाद्या ठिकाणी नोकरी हवी आहे किंवा प्रवेश हवा आहे, ऍडमिशन हवं आहे, तर तिथे तुम्ही काय करता, पहिल्यांदा अप्लिकेशन करता. बरोबर. यू हॅव टू अप्लाय समवेअर. प्रार्थना इज अ अप्लिकेशन. प्रार्थना इज अ सॉर्ट ऑफ अप्लिकेशन टू गॉड और टू सद्गुरू. आलं का लक्षात. आणि अगदीच 100% ह्याचे आणि त्याचे नियम सारखे नाहीत. महाराजांना, गोंदवलेकर महाराजांना हा प्रश्न विचारला होता की जसं तुम्ही म्हणता की राम 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 म्हटल्यावर राम भेटेल, नोकरी 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 म्हटल्यावर नोकरी भेटेल का, किंवा पैसा 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 म्हटल्यावर पैसा भेटेल का. पैसा भेटण्यासाठी किंवा नोकरी भेटण्यासाठी, मिळवण्यासाठी, भेटणे हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, नोकरी मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी आपल्याला व्यवहारातल्याच मार्गाचं अवलंबन करावं लागतं. आणि परमार्थामध्ये राम 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 म्हणूनच भगवंत भेटेल याचं कारण महाराजांनी असं दिलं की हे 2 मार्गच मुळात भिन्न आहेत. त्याचं कारण असं की राम हा सूक्ष्मात आहे, राम नाहीच आहे ना, आता आम्हाला दिसत नाहीच आहे, मग तो सूक्ष्मात आहे. मग सूक्ष्मातल्या रामाला आवाहन करण्यासाठी मला कुठेतरी सूक्ष्मात गेलं पाहिजे, म्हणजे अंतरंगात गेलं पाहिजे. परत सूक्ष्म म्हणजे काय हा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. म्हणजे मला आत डोकावून पाहिलं पाहिजे, तेव्हा मला भगवंताचं दर्शन घडेल. तो सूक्ष्मातला व्यवहार आहे आणि नोकरी हा स्थूलातला व्यवहार आहे. नोकरी ही मुळात कल्पना आहे.
नोकरी ही कल्पना आहे नाही का, आयडिया आहे. आयडिया, हा बरोबर ना, आयडिया. आयडिया, हा. आणि ती आयडिया व्यवहारात उतरवायची आहे. बरोबर. जोपर्यंत ती उतरवली गेली नाही तोपर्यंत ती नुसती आयडिया आहे. बरोबर. मग तिच्यासाठी मला कुठे नोकरी पाहिजे आहे याचा मी शोध घेईन, मग मी अर्ज करेन, मग मी इंटरव्ह्यू देईन, मग ते कदाचित मला सिलेक्ट किंवा न सिलेक्ट करतील आणि मग शेवटी मी तिथे जॉईन होईल. ही जी प्रोसेस आहे ही स्थूलातली आहे आणि ही व्यवहारातली आहे. आणि इकडे मी स्थूलात आहे म्हणजे मी व्यवहारात आहे आणि मी व्यवहारातून थोडंसं बाजूला होऊन अंतरंगामध्ये डोकावायचं आहे आणि माझ्या अंतरंगामध्येच असलेल्या आत्मारामाचं दर्शन म्हणजेच प्रभू रामचंद्राचं दर्शन आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रार्थना हा एक मार्ग आहे. का अदरवाईज नोकरी जशी मिळण्याकरता मला प्रयत्न करावे लागतील. घरी येऊन कोणी मला नोकरी देणार नाही. आता तुम्ही तो कॅम्पसचं वगैरे उदाहरण थोडंसं बाजूला ठेवा, पण तुम्ही निदान कॉलेजला तरी गेलेले असता. तर भगवंताच्या भेटीसाठी सुद्धा प्रयत्नच करायचा आहे आणि तो प्रयत्न म्हणजे प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेमधल्या अगतिकतेमध्ये, शरणागतीमध्ये एक प्रकारची गोडी आहे. लहान मूल जेव्हा आईकडे लहान मूल म्हणून जातं तेव्हा आई त्याच्यावरती माया करते. जे मूल मोठं असतं त्याची आई काळजी वाहत नाही. बरोबर. असं व्यवहारात एक छान उदाहरण दिलं जायचं की समजा आईला 2 मुलं आहेत. एक मुलगा मोठा आहे, तो नोकरीच्या निमित्ताने शहरात राहतो आणि दुसरा मुलगा छोटा आहे, तो आईच्या जवळ राहतो. तर आईला जास्त काळजी कोणाची आहे? जो तिच्या जवळ आहे. ती म्हणते की आता हा मोठा झालाय, हा तो कॉम्पिटंट आहे, केपेबल आहे टू टेक हिज ओन केअर. तसं तुम्ही जर तुमची स्वतःची आध्यात्मिक काळजी व्हायला जरी समर्थ असाल आणि तुम्हाला खरोखरच सद्गुरूची गरज नसेल तर यू कॅन गो टू दॅट पाथ. स्वामी विवेकानंद म्हणायचे की ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे तो आस्तिक आहे. मग ज्याचा 33 कोटी देवांवर विश्वास आहे की नाही हा गौण भाग आहे. विवेकानंदांचे विचार हे थोडेसे बंडखोर होते. म्हणून आत्मविश्वास किंवा आत्मनिर्भरता म्हणजे तुम्ही तुमच्यातल्या सद्गुरूला आवाहन केलं. समर्थांनी कुठे गुरु शोधला? समर्थांनी आपल्या आत्मारामालाच आवाहन करून तो समोर उभा केला. बरोबर. आणि म्हणून त्यात अगतिकता किंवा शरणागती ही जरी ऍपरंटली दिसत असली तरी ते स्वतःशी केलेला एक संवाद आहे. म्हणजे त्या शरण आलेल्या साधकांनी त्याच्याच ठिकाणी समर्थ असलेल्या सद्गुरूंची केलेला तो संवाद आहे. बरोबर. म्हणजे स्वतः समोर शरण येणे असं झालं ते. आणि स्वतःला शरण येऊन त्यांनी स्वतःला उन्नत केलं. आता बऱ्याच वेळा जो शरण कुणालाही न जाता केवळ अगतिकतेकडून कुठल्याच मार्गावर आरूढ न होतो तो आत्महत्येकडे जातो. बरोबर. जेव्हा मागच्या आपण डिप्रेशनचा विचार केला होता. बरोबर. तसं नाही. ही शरणागता किंवा ही अगतिकता डिप्रेशनची नाही. आपण आता काही करुणाष्टकं आरंभीची पाहिली ती त्यांची अगदी बाल्यावस्थेतली होती आणि मग त्यातून पुढे येत ते बुद्धिदेव रघुनायकापर्यंत कसे आले. आणि समर्थ काय किंवा ज्ञानेश्वर माऊली काय किंवा विवेकानंद काय किंवा अरविंद काय हे बुद्धिनिष्ठ होते, हे बुद्धी प्रामाण्यवादीच होते. एक काय होतं की संतांच्याकडे पाहिलं की असं होतं. अगदी आमच्या तुकाराम महाराजांनी तर अनेक वेळा अंधश्रद्धेवरती कोरडे ओढलेत. त्यामुळे ही अगतिकतेतून किंवा असहाय्यतेतून आलेली वृत्ती नव्हे, कारण त्यांनी संघर्षातून निवडलेला हा मार्ग आहे. बरोबर. तर साधारण त्याचं चिंतन बरोबर आहे ना त्या प्रश्नाला. त्यामुळे कुणीतरी सांगते म्हणून भजन म्हणा असा आग्रह नाही. भजन म्हटल्यामुळेच भगवंताची प्राप्ती होईल असंही नाही. पण जेव्हा तुम्ही परमार्थ मार्गामधल्या एखाद्या साधनेचं अवलंबन करता तेव्हा त्या साधनेमध्ये जे जे पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायांपैकी एखाद्या पर्यायाचा स्वीकार केला पाहिजे. मग त्यातली एक प्रमुख अशी गोष्ट म्हणजे प्रार्थना आहे. आणि म्हणून ती करुणाष्टकामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. त्यामध्ये कारुण्य आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला
कारुण्याच्या भावनेतून व्यक्त व्हाल तेव्हा समोरच्या माणसाला तुमच्याबद्दल दया येईल ना. बरोबर. नाही तर तुम्हाला द्यायचं असेल तर दे, नसलं दिलं तर मी चाललो असं दुकानदाराला म्हटलं तरी दुकानदारही म्हणेल की मला अनेक गिरायक आहेत. बरोबर. म्हणजे आता हे असं चाललंय की पहिला जो एकात मला असं गुंफण वाटतेय की पहिला जो आपण संतांचा वाङ्मय आपण घेतला होता ना, त्याच्यामध्ये असं होतं की व्यवहारी जीवन आहे माझं, पण तरी सुद्धा मला काहीतरी एक मिसिंग वाटतं असं आपण पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं. हो. तर तेच सेम इथं आपण कंटिन्यू करतोय खरं तर, की मनाच्या श्लोकामध्ये आपण मन बघितलं. आणि आत्ताच्या करुणाष्टकामध्ये जो तो परमेश्वर प्राप्तीचा मार्ग, ते काय जे मिसिंग वाटतं की ज्यामुळे ते इथं आहे असं दिसतंय. आणि म्हणून एक छानसं उदाहरण मी देईन रामायणातलं, की आपली शबरी आहे. शबरीला अनेक वेळा हे उदाहरण दिलं जातं की शबरीने काय केलं, तर शबरीने प्रतीक्षा केली. शबरीची गोष्ट अशी आहे की शबरीचे गुरु मातंग ऋषी होते. त्यांनी ते सांगितलं की मी आता हिमालयात उपासनेसाठी साधनेसाठी जाणार आहे. बरोबर. मग ती म्हणाली मी काय करू, कारण बाकीच्या शिष्याने अनेक प्रश्न त्यांना विचारले, हिला काही प्रश्न माहीत नव्हते. ते म्हणाले की तू तुझ्या आश्रमातच थांब. किती दिवस थांबू, तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र तुला दर्शन द्यायला येतील, ते येईपर्यंत तू थांब. मग तिनं हा प्रश्न विचारला नाही की ते केव्हा येतील, ते कसे दिसतील, ते काय करतील. ती फक्त रोज त्यांची वाट पाहत राहिली. म्हणजे प्रतीक्षेचं अत्युत्तम उदाहरण रामायणातली शबरी आहे. म्हणजे प्रार्थना तिची होऊनच गेली. बरोबर. प्रचिती आणि प्रसाद तिला एकदम मिळणार आहे. बरोबर. आता तिची भूमिका फक्त प्रतीक्षेची आहे. ती रोज वाट पाहायची, रोज आपली झोपडी स्वच्छ करून दारामध्ये सडा संमार्जन करून रांगोळी घालत राहायची. ती प्रभूंसाठी फळं आणून ठेवायची, ताजं स्वच्छ पाणी आणून ठेवायची. आज प्रभू येतील, मग आज संध्याकाळ व्हायची, आज रात्र व्हायची, आज नाही प्रभू आले, मग आता ते उद्या येतील, मग उद्या पुन्हा हाच दिनक्रम. असं होता होता ती जी बालिका होती त्याची ती वृद्ध स्त्री झाली आणि एके दिवशी खरोखरच प्रभू तिच्या घरी आले. बरोबर. आणि तिला त्याचं त्यांनी दर्शन दिलं. आणि म्हणून परमार्थामध्ये दीर्घकाळ प्रतीक्षा करता येणं ह्याला फार मोठं महत्व आहे. आणि आम्ही ह्या प्रतीक्षेमध्ये कमी पडतो. प्रतीक्षेला आणखी एक शब्द आहे, तो तितिक्षा, तो परमार्थामध्ये वापरला जातो. आपण इथे कमी पडतो. आपल्याला वाटतं की एक पोथी समजा मी वाचली गुरुचरित्राची किंवा कुठे एक पारायण केलं, काही जण समजा 11 पारायण करतात आणि मग मला काही प्राप्तीच झाली नाही. पण त्या पारायणामध्ये जसं एक फार छान उदाहरण दिलं जातं की एक लाकूड फोडायचं आहे आणि लाकूड फोडण्यासाठी 100 घाव घालायचे आहेत आणि मग 101व्या घावाला ते लाकूड फुटतं. याचा अर्थ ते 100 घाव वाया नसतात गेलेले, त्या 100 घावांनीच लाकूड फुटण्याची प्रक्रिया तयार झालेली असते. 101वा घाव एकदम मारतो असं होत नाही. डायरेक्ट पहिल्यानंतर 151 असं होत नाही. त्यामधल्या 99 घावांचंही महत्व आहे. तसं आज मी जी काही साधना करायला आरंभ केला त्याची कुठेतरी भगवंताच्या दरबारात नोंद झालेलीच आहे. काही वाया जात नाही, कुठलीच गोष्ट वाया जात नाही. आणि म्हणून हा करुणाष्टकाचा असा हा अभ्यास आहे. आणि मी आता तू मगाशी म्हणालास तर आपण आणखी एक करू, कारण अधिक विस्तारानं याच्या म्हणजे एकेका करुणाष्टकावरती खरं एक अर्धा पाऊण तास. आता हे कसं आहे, हे आपली सुरुवात झाली आहे मी असं म्हणेन की करुणाष्टक हे एक वेगळ्या सब्जेक्टला चाललोय आपण. खरं तर वेगळ्या सब्जेक्टला हात घातलेला आहे आणि अजूनही खरंच डीप जाणं गरजेचं आहे. त्याशिवाय ते कळणार नाही. आणि ते केल्याशिवाय मी असं म्हणेन की संत वाङ्मय किंवा जे काय संतांना सांगायचं आहे आणि जे त्यांनी लिहून ठेवलंय त्यात काय त्यांना प्रबोधन करायचं आहे हे खरं तर आपण याच्यातून उकलत चाललोय. तर थोडक्यात आपले तिन्ही आतापर्यंतचे पॉडकास्ट हे एकमेकाशी गुंफलेलेच आहेत. पहिल्यात आपण जनरलाइज केलं संत वाङ्मय, नंतर स्पेसिफिकली मनाच्या श्लोकावरती थोडंसं चिंतन केलं आणि आज करुणाष्टकामध्ये प्रवेश केला. करुणाष्टकामधली काही श्लोक पाहिले आणि मुख्य ते बुद्धिदे रघुनायकापर्यंत येऊन पोहोचलो. समर्थांची भर एक गोड प्रार्थना आहे, ती आपण पुढच्या कपिला घेऊ की कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. समर्थ काय मागतात हे मोठं गोड आहे आणि हे आपल्याला मागायचं आहे भगवंताला. आणि ते काय मागायचं आहे हे आपण पुढच्या भागात पाहू. आता ह्या भागाची सांगता कुठल्या श्लोकानं करू शकाल? तर त्याची
पार्श्वभूमीच तयार करतो आहे ओके. की समर्थ काय मागतायत. बरोबर. त्याला पावन भिक्षा असं फार छान नाव समर्थांनी दिलेलं आहे की कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, धूर्त कळामज दे रे राम. अनेक गोष्टी आहेत. काय काय ते मागतात. सावध पडमज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या विधानाने मी आपण समारोप करूया. काय होतं, बहुजन मैत्री, अभेद भक्ती आणि सज्जन संगती हे 3 शब्द प्राचार्यांना फार आवडले. त्यांनी कोमळ समर्थांच्यावरती जेव्हा त्यांचं एक व्याख्यान झालं त्यावेळी ते म्हणाले की बहुजन मैत्री, सज्जन संगती आणि अभेद भक्ती या 3 शब्दांसाठी भावनिक एकात्मतेचं नोबेल पारितोषिक या माणसाला दिलं पाहिजे असं शिवाजीराव भोसले समर्थांच्या बद्दल बोलत गेले. आपण तिथं थांबूया आणि पुढं हे चिंतन अधिक विस्तृत करायचा प्रयत्न करूया. नक्की. हा, तर तेच आता आपण जसं आता बघितलं करुणाष्टकं चालू केलेली आहेत आणि याच्यामध्ये आपण डीपमध्ये जाणार आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्याला असं कळतंय की रामदास स्वामी हे नारायण त्यांचा पण प्रवास आपण ह्याच्यातून बघतोय खरं तर. हे पण न कळत ह्या गोष्टी होत आहेत. नारायण रामदास स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी. तर याच्या म्हणजे थोडक्यात करुणाष्टक हे त्यांच्या जीवनगाथा आहे हो असं म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. एक शब्दप्रयोग माझा वापरायचा राहून गेला की करुणाष्टक हे बाल नारायणाचं किंवा बालक समर्थांचं आत्मचरित्र आहे. तर ह्याच याच्यावरती आपण आत्ता पॉडकास्टमध्ये थांबतोय आणि पुढचा विषय काकांनी सांगितलंच आहे. तर लवकरच दुसरा पण आपण पॉडकास्ट करणारच आहे करुणाष्टकावरतीच. तर काका खूप छान झालं. धन्यवाद. नक्कीच आपण पुढच्या भेटणार आहे. या माध्यमातून समर्थ वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करण्याची एक अल्पशी संधी मला प्राप्त होते, याचा मला आनंद होतो. आणि समर्थांच्या वाङ्मयीन मूर्तीची ही सेवा आहे या प्रांजळ भूमिकेतून हे मी चिंतन मांडतोय. यामध्ये कुठेही पांडित्याचं प्रदर्शन नाही, केवळ एक समर्थांच्या चरणी आपण ही वाङ्मयीन सेवेचं पुष्प अर्पण करतोय. ही भावना श्रोत्यांनी समजून घ्यावी अशी माझी त्यांच्याही चरणी विनंती आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.